पहा आपल्याला चालू करायचं आहे केमिस्ट्रीचं फर्स्ट टॉपिक. नाव काय? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. पहा खूप महत्त्वाचा लेक्चर आहे. आणि केमिस्ट्री सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आता केमिस्ट्री म्हणजे काय? पहिलाच प्रश्न आहे, इंट्रोडक्शन ऑफ द केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? पहा टॉपिक अभ्यास करायच्या पहिले आपल्याला काही गोष्टी पाहायच्या असतात. केमिस्ट्री म्हणजे काय असते माहिती आहे का? केमिस्ट्री म्हणजे केमिकल कंपोजिशन, म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल येतात ते सर्व गोष्टी. आता केमिस्ट्री हा विषय कुठं कुठं अभ्यासला जातो? कुठं कुठं अभ्यासला जातो सांगा? ते काही पण असो, तुम्ही मेडिकल फील्डला जा, इंजिनिअरिंग फील्डला जा, किंवा कोणत्याही शेती करा, शेतीमध्ये सुद्धा केमिकल यूज केले जातात ना. जगातल्या कुठल्याही फील्डमध्ये केमिस्ट्रीचा उपयोग होतो. म्हणून केमिस्ट्री हा जो विषय आहे हा अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. समजून आलं का? तर पहा टाइम वेस्ट न करता आपण केमिस्ट्री हा विषय चालू करणार आहोत. ठीक आहे. पहिला टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय तर पहा, केमिस्ट्री इट इज द स्टडी ऑफ मॅटर. केमिस्ट्री काय? केमिस्ट्री इट इज द स्टडी ऑफ मॅटर. केमिस्ट्री म्हणजे हा एक अभ्यास आहे. कशाचा अभ्यास आहे? मॅटरचा. डू यू नो द मीनिंग ऑफ मॅटर? मॅटर म्हणजे सांगा. मॅटर म्हणजे काहीतरी या जगामध्ये ज्याला काहीतरी जागा व्यापलेली आहे. विच हॅव पर्टिक्युलर मास. मास म्हणजे त्याचा वस्तुमान. एखाद्या गोष्टीचं काहीतरी वस्तुमान असते, माहिती आहे ना. आता हे जर मी माचीस आहे, ही माचीस जर इथं आहे, याचा अर्थ आहे नाही तर इथं दुसरी वस्तू कोणती ठेवू शकतो का मी? म्हणजे हे मॅटर आहे. हे काय? मॅटर. ज्या वस्तूला काही ना काही अस्तित्व असते त्याला मॅटर म्हणतात. समजून आले का सायन्सच्या लँग्वेज मध्ये? फॉर एक्झाम्पल हवा. हवा काय आहे? मॅटर आहे, बिकॉज वी फील इट. देव. देवाचं असं एक जागा आहे, देव याच्या जागेवर आपण दुसरं मूर्ती असते, पण देवाचं असं जागा का पर्टिक्युलर की आपण त्या जागेवर दुसरं काय ठेवू शकतो का? म्हणून सायन्स मध्ये देवाची कन्सेप्ट लागू पडत नाही मॅटर मध्ये. समजून आलं? इमोशन, आपल्या भावना मॅटर आहेत का? नाही. तर भावना आपल्याला फील करू शकतात की बा ठीक आहे याचं मन चांगलं आहे. चांगलं म्हणजे नेमकं त्याला आपण कंपोजिशन करू शकतो त्याचं काही, त्याला कुठेतरी ठेवू शकतो काय? नाही. मॅटर नाही. मॅटर म्हणजे काय समजलं तुम्हाला? ज्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे किंवा ज्याला आपण जाणू शकतो त्याला काय म्हणायचं? मॅटर म्हणायचं. समजलं ना? म्हणजे केमिस्ट्री काय? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्या मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करणे. इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड the physical and chemical change undergoes under the different condition. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये कशा प्रकारे त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होतात, किंवा फिजिकल किंवा केमिकल चेंजेस कशा प्रकारे होतात मॅटर मध्ये, एलिमेंट्स मध्ये. बरोबर आहे. याचा अभ्यास करणे म्हणजे काय? केमिस्ट्री. समजलं ना? केमिस्ट्री पहा डेफिनेशन डायरेक्ट पाठ झाली पाहिजे. केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. सर्वात महत्त्वाचं सेंटेन्स, केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. आणखी दुसरा सेंटेन्स, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. कसा केमिस्ट्री कशाचा अभ्यास आहे? केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. मॅटरचा अभ्यास. इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंज अंडरगोज अंडर द वेगवेगळ्या कंडिशन मध्ये चेंजेस कशा प्रकारे होतात याचा भी अभ्यास करणे म्हणजे केमिस्ट्री. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये कसं, उन्हाळ्यामध्ये जर आपण एखादा कागद जाळला तर काय होणार? त्याच्यापासून उष्णता जास्त भेटणार, की पावसाळ्यामध्ये कागद जाळला की त्याच्यापासून उष्णता जास्त भेटणार आपल्याला? म्हणजे चेंजेस होऊ राहिले ना. समजून राहिलं तुम्हाला? याचा अभ्यास करणे. का बरं असं होऊन राहिलं? कारण हीट प्लस होऊन राहिलं. उन्हाळा जास्त, उन्हाळ्यामध्ये गरम जास्त असते, त्याच्यामुळे समुद्राला विषय समजला तुम्हाला? म्हणजे या वेगवेगळ्या कंडिशन मध्ये एखाद्या याचा अभ्यास करणे, मॅटरचा अभ्यास करणे, त्याला काय म्हणायचं? केमिस्ट्री मध्ये. समजलं का? केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. केमिस्ट्री काय? सेंट्रल सायन्स आहे. Its knowledge is required in the study of physics, biological science, applied science, earth and space science. सर्व ठिकाणी हे जेवढे सायन्स सांगितले त्या सर्व ठिकाणी काय होते?
केमिस्ट्रीचा उपयोग होत असते. समजलं का? म्हणजे आपण असं म्हणजे असं एकही फील्ड नाही की तिथं केमिस्ट्रीचा उपयोग होणार नाही म्हणून. नंतर द स्कोप ऑफ केमिस्ट्री इन एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये केमिस्ट्रीचा उपयोग आहे. हे सगळं मनाने लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. केमिस्ट्री इज युजफुल इन एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला केमिस्ट्री. जेवण केलं, खाना खा के आहे सब लोग, केमिस्ट्री. कंपोजिशन झालं असेल ना काही ना काही, केमिकल तयार झालं. ब्लड आहे बॉडी मध्ये, केमिस्ट्री. समजलं? पाणी पिला, पाणी पी के आहे सब लोग, H2O, केमिस्ट्री. कॉमिक आहे ना, कंपाऊंड. समजून राहिला? प्रत्येक ठिकाणी आवाज येऊन राहिला, केमिस्ट्री. समजलं? आवाज ऍक्च्युअली फिजिक्सचा पार्ट आहे, पण त्याच्यामध्ये घटक कसे म्हणजे बदल कसे झाले, आवाज का बरं येऊन राहिला, बरोबर आहे ना, त्याचा अभ्यास करणे म्हणजे कसं काय समजून राहिलं ना, त्याला आपण केमिस्ट्री मध्ये आणू शकतो. ऍक्च्युअली साऊंड कशाचा पार्ट आहे, फिजिक्सचा. हा, लक्षात ठेवा. फिजिक्सचे सर चांगलं शिकवून राहिले. तर पहा आपल्या इथं ऑनलाईन पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या इथं सायन्सचे क्लास आहेत आणि केमिस्ट्री आणि मॅथ मी शिकवतो. फिजिक्स साठी एक सामस्कर सर आहे आणि राजविद्या मॅडम आहे. बायोलॉजी साठी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या इथं क्लास शिकवले जातात. लक्षात ठेवायचं, चांगल्या प्रकारे मराठी तुम्हाला समजेल या भाषेमध्ये तुम्हाला शिकवले जाते आणि इथंच पाठ करून घेतलं जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी नोट्स पण तयार करून दिली जाते. ठीक आहे, तर पहा, एन्जॉय करा. पहा ऑनलाईन बोलवायला सगळं नंतर सगळेजण पाहणार. आता शेअर करायचा आपला व्हिडिओ. तर पहा, फॉर एक्झाम्पल एअर वी ब्रीथ. आपण हवा घेतली, केमिस्ट्री. समजून राहिलं का? अरे हवा म्हणजे हवा कंपोजिशन आहे ना, मॅटर आहे ना, म्हणजे केमिस्ट्री आहे. नंतर एक्झाम्पल दिलेले आहे. फूड वी ईट. आपण फूड घेतलं, फूड जेवण करून आले, केमिस्ट्री. फ्लूइड वी ड्रिंक. काही घेऊन आले, 90 म्हणजे पाणी गिरी घेऊन आले, केमिस्ट्री. अल्कोहोल लक्षात ठेवायचं. अल्कोहोल हे सर्वात मोठी केमिस्ट्री लक्षात ठेवायचं. खूप सारा बिझनेस त्याच्यावर चालते. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद, फक्त अल्कोहोल. अल्कोहोलचे दोन प्रकार असतात, इथेनॉल आणि मिथेनॉल. माहिती आहे ना? एक हानिकारक असते आणि एक चांगलं असते. चांगलं असते म्हणजे घेत नका, चांगलं असते म्हणजे लोक घेत असतात. आपण नसतं, आपण नाही घेत. ठीक आहे, पुढे पहा. समजलं इथपर्यंत तुम्हाला? म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की आपल्या डेली लाईफ मध्ये डेली नीड्स जे आपण यूज करतो त्याच्यामध्ये केमिस्ट्री आणि केमिस्ट्री भरलेला आहे. समजलं ना? याला म्हणू आपण केमिस्ट्री. इंट्रोडक्शन ऑफ द केमिस्ट्री. असं जर पेपर मध्ये प्रश्न आला, व्हॉट डू यू मीन बाय द केमिस्ट्री? केमिस्ट्री इज स्टडी ऑफ मॅटर, पहिलं सेंटेन्स, and its physical and chemical properties and physical and properties changes under in different conditions. समजलं ना? सोपी डेफिनेशन आहे. नंतर दुसऱ्या पॅसेज मध्ये काय लिहिणार? दुसऱ्या पॅसेज मध्ये लिहिणार की केमिस्ट्री इज नीडेड इन एव्हरी फील्ड ऑफ लाईफ. फॉर एक्झाम्पल टाकून द्यायचे भरमसाठ. वी ड्रिंक वॉटर, H2O, आहे की नाही? वी ईट फूड्स, असं टाकून द्यायचं, मनाला भरून टाकायचं. समजलं ना? लिहिता आले पाहिजे. टेस्ट पण घेऊ आपण, प्रत्येक शनिवारी टेस्ट राहणार आपण, तेच दाबार सारखं. आता नेचर ऑफ केमिस्ट्री. नेचर म्हणजे त्याचे नेमकं प्रकार, टाइप्स ऑफ केमिस्ट्री. नेचर म्हणजे काय? टाइप्स ऑफ केमिस्ट्री. आपण टाइप्स ऑफ केमिस्ट्री पाहूया. नेचर ऑफ केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऍक्च्युअली केमिस्ट्री इज डिवाइडेड इनटू द 5 पार्ट्स. किती पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहे? 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहे. केमिस्ट्री इज डिवाइडेड इनटू द 5 पार्ट्स. त्यातला पहिला जो आहे कोणता आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसरा आहे फिजिकल केमिस्ट्री आणि चौथा आहे बायोकेमिस्ट्री. आणि चौथा कोणता असणार? एनालिटिकल केमिस्ट्री. ठीक आहे. आता पेपर मध्ये राइट अ शॉर्ट नोट्स ऑन द 2 मार्क्स के लिए तो आएगा ही क्वेश्चन है. राइट अ शॉर्ट नोट्स ऑन द नेचर ऑफ केमिस्ट्री. काय सांगतो मी पहिले? द केमिस्ट्री इज डिवाइडेड इनटू द 5 पार्ट्स. समजलं ना? केमिस्ट्री इज डिवाइडेड इनटू 5 पार्ट्स. फर्स्ट, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द केमिस्ट्री दॅट स्टडी द कार्बन. ज्याच्यामध्ये कार्बनचा अभ्यास केला जाते ते काय असते? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. झालं डेफिनेशन. दुसरं काय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्याच्यामध्ये कार्बन सोडून बाकीच्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो त्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. समजून राहिला विषय? अरे समजून राहिला का? आपण डेफिनेशन बघूया. स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिएक्शन ऑफ द कार्बन कंपाउंड, दॅट इज CH4,
C2H6 समजून राहिलं ना? याच्यामध्ये कार्बन आलेला आहे. अशा घटकांचा अभ्यास करणे याला काय म्हणायचं? ज्याच्यामध्ये काय आहे? कार्बन आहे. त्या कार्बनचा काय करणे, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे रिएक्शन कसे होतात त्याचा अभ्यास करणे त्याला काय म्हणायचं? त्याच्या कंपाऊंडचा अभ्यास करणे त्याला काय म्हणायचं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता दुसरी डेफिनेशन झालं. डेफिनेशन पार्ट. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय म्हणतात असंच लिहायचं आहे. 2 मार्क्स साठी विचारलं जाते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ ऑल सबस्टन्स which are not organic. सर्व सबस्टन्सचा अभ्यास करायचा. समजून राहिलं ना? सर्व एलिमेंट्सचा अभ्यास करायचा एक्सेप्ट सोडून काय सोडून? कार्बन सोडून NaCl. आता NaCl चा कसा आला? A त्याच्यामध्ये C NaCl. हा C कशाचा आहे? क्लोरीन. समजून राहिलं ना? नंतर H2O नंतर CO2 याच्यामध्ये कसं काय आलं? ठीक आहे. अपवाद आहे. याला अपवाद असतात बरेच सारे आपल्याला समजणार. केमिस्ट्री पूर्ण भरलेला आहे अपवादांनी. कशाने भरलेला आहे? सगळे अपवाद असतात. 2-3 उदाहरणं सांगले तर त्याच्यामध्ये एक अपवाद. 2-3 उदाहरणं येतात त्याच्यामध्ये एक अपवाद. आता धीरे धीरे जसं जसं आपण प्रोग्रेस करू तसं पुढे जाऊ तसं तुम्हाला समजणार काय काय आहे. ठीक आहे. समजले इथपर्यंत? तिसरा आहे फिजिकल केमिस्ट्री. काय? यस. पहा नेचर ऑफ केमिस्ट्री मध्ये आपण पाहिलं काय काय पाहिलं आपण पाहिलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इट इज अ स्टडी ऑफ प्रिन्सिपल ऑफ अंडरलाइंग केमिस्ट्री. केमिस्ट्री मध्ये जे प्रिन्सिपल्स त्याचा अभ्यास करण्याला काय म्हणायचं? फिजिकल केमिस्ट्री. लक्षात ठेवा. प्रिन्सिपल्स अंडरलाइंग केमिस्ट्री. केमिस्ट्री मध्ये कोणते प्रिन्सिपल्स आहेत? नंतर स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरचे जे प्रॉपर्टीज आहेत, गुण आहेत त्याचा अभ्यास करणे. मॅटर म्हणजे दिस इज अ काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये? चला आता याचा फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे? कलर कसा आहे, काय कसा दिसते, काय दिसते, याच्यात कोणकोणते कॉम्बिनेशन वापरायचं समजलं ना? प्रॉपर्टीज एक प्रकारचे गुण आपण त्याच्यावर समजून राहिलं का? फिजिकल स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. मॅटर म्हणजे समजलं तुम्हाला? मॅटरचे विषय क्लिअर. नंतर स्टडी ऑफ द atoms, molecules and fundamental concept of the electron. Atom. सर ॲटम म्हणजे काय? मॉलिक्यूल म्हणजे काय? आता हे आपण डिटेल आहेत आपल्याला पुढे अभ्यासामध्ये. याच लेसन मध्ये आहे. ॲटम म्हणजे काय? जर समजा आपण जर समजा हे माचीस आहे आणि हे माचीस तुम्ही मिक्सर मधून काढली. कशामधून काढली? याची बारीक भुगी तयार होईल ना. त्या भुगीतला शेवटचा हिस्सा एकदम बारीक हिस्सा जो आपण कसा आहे कसं म्हणू मायक्रोस्कोप मध्ये पण एकदम बारीक दिसणार, एकदम छोटासा एक कण. दॅट्स कॉल्ड ॲटम. त्याचा अभ्यास करणे. मॉलिक्युल्स म्हणजे ते घटक जे बनलेले असतात त्यांचा अभ्यास करणे. ठीक आहे. आणि ते कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यामधून इलेक्ट्रॉन कसे फिरतात, काय फिरतात, इलेक्ट्रॉन कन्सेप्ट असते काय, कोणी इलेक्ट्रॉन डोनेट करते, कोणी ऍक्सेप्ट करते, समजून राहिलं का? याचा अभ्यास करणे हे कशामध्ये? ते फिजिकल केमिस्ट्री. समजलं ना? स्टडी ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री. नंतर दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तिसऱ्याच्यामध्ये ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आणि इलेक्ट्रॉन. समजलं ना? 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. नंतर बायोसायन्स आपल्याला बायोकेमिस्ट्री. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट एक्सप्लोर द केमिकल प्रोसेस within the related to living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवामध्ये कशा प्रकारे घटना घडतात. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट एक्सप्लोर द केमिकल प्रोसेस विदिन म्हणजे आतमध्ये आणि रिलेटेड म्हणजे संबंधित. एक ह्युमन बीइंग आहे. ह्युमन मध्ये ब्लड आहे ना. याच्याचं काय केमिकल रिएक्शन काय असते, याच्यात केमिकलचे काय कोणकोणते घटक असतात याचं असणारच ना काही ना काही. तर ब्लड म्हणजे आपोआप तयार झालं का? लोक का कंपन्यांमध्ये नकली ब्लड तयार करून विकलं होतं मागे, एक न्यूज आली होती. म्हणजे काही ना काही आपोआप तयार केलं, काही ना काही केमिकल त्यांचं रिएक्शन करत असतील ना. की झालं मार्केटमधून आणला कलर, लाल कलर टाकला की हे घ्या ब्लड. पण विश्वास ठेवला पाहिजे तसं कंपोजिशन द्यायला आपल्याला घटक माहित पाहिजे. त्याच्यात काय काय असतात? नकली दूध करून विकतात. म्हशीची संख्या कमी पाहिल्याची ना आपण. पहिले म्हशी किती मोठ्या गावामध्ये होत्या ना, आता म्हशी आहेत त्या. तरी एवढे लोक सगळ्याच्या घरी दूध पोहोचते, सकाळी पोहोचते ना. एवढ्या मोठ्या दूध घेऊन राहिलं कोण? खूप सारं आता 2 दिवसाच्या पेपर मध्ये 2-4 दिवसाच्या पूर्वी मी वाचलं की त्याच्यामध्ये खूप सारं केमिकलचं दूध येऊन राहिलं नकली. मग काय करायचं आता? काय करू?
टेन्शन नाही घ्यायचं. केमिकल आपण शुद्ध करणार ना. समजलं का इथपर्यंत? ठीक आहे. बायोमेट्रिक म्हणजे सजीवांच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव वगैरे, समजलं ना. जीवन जगणारे वगैरे जे आहेत त्यांचा अभ्यास करणे, त्यांच्यामध्ये केमिस्ट्रीच्या प्रोसेस कशा घडतात याचा अभ्यास करणे म्हणजे बायोकेमिस्ट्री, समजलं. आणि चौथा आहे अॅनालिटिकल म्हणजे तंतोतंत अभ्यास करणे, अनालिसिस करणे. समजून ना कसं? अनालिसिस म्हणजे अभ्यास पाहणे. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील विथ द अनालिसिस ऑफ द डिफरंट सबस्टन्स. वेगवेगळे सबस्टन्स अनालिसिस करणे. ठीक आहे, हा एवढा कोण आहे, हा एवढा कोण आहे, याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असणार, याच्यामध्ये किती मॉलिक्युल, त्याचा मास काय असणार, याचा मास काय असणार, असा अनालिटिकल अभ्यास करणे. दोन राहते. समजून राहिला? अरे समजून राहिला का? अनालिटिकल अभ्यास करणे त्याला म्हणायचं अनालिटिकल. म्हणजे कंपॅरेटिव्ह अभ्यास करणे. काय करणे? कंपॅरेटिव्ह अभ्यास करणे. समजून राहिला? आणि एकाच घटकाचा जर अभ्यास केला, कंपाऊंडचा, त्याच्या दोन कंपाऊंड जर त्या दोन कंपाऊंड वेगळे करून त्याचा अभ्यास करणे, अनालिटिकल स्टडी करणे, विचारपूर्वक अभ्यास करणे. समजून राहिला? त्याला अनालिटिकल केमिस्ट्री असे म्हणतात. केमिस्ट्रीचे आपण किती पार्ट पाहिले? 5 पार्ट पाहिले. कोणकोणते? एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरा इनऑर्गॅनिक, तिसरा फिजिकल आणि बायोकेमिस्ट्री आणि समजलं. अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे इट डील्स विथ द अनालिसिस ऑफ द डिफरंट सबस्टन्स. इट इन्व्हॉल्व्स द सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफिकेशन ऑफ द मॅटर. क्वांटिफिकेशन म्हणजे किती आहे, काय आहे, समजलं ना. आयडेंटिफिकेशन काय आहे, कसं आहे. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय आहे, कसं आहे, समजून राहिला विषय. म्हणजे याचा अभ्यास करणे त्याला अनालिटिकल म्हणजे अनालिटिकल स्टडी करणे. समजून राहिला ना. खुर्च्या किती आहेत बा, याचा रंग कोणता आहे, समजून राहिला ना. असा अभ्यास करणे अनालिटिकल. पण केमिस्ट्री मध्ये असा अभ्यास नाही केला जात. केमिस्ट्री मध्ये वेगळ्या प्रकारचा अभ्यास केला जात असतो. कशा प्रकारे कंपोजिशन बनलं, काय बनलं, त्याला काय म्हणायचं? अनालिटिकल केमिस्ट्री. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, नंतर फिजिकल, बायोकेमिस्ट्री आणि अनालिटिकल. झालं? ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला दुसरं आहे. समजलं नाही इथपर्यंत? काही कठीण? हे नोट्स तुम्हाला पाठवून देणार मी. आता नेक्स्ट पार्ट. काय? मॅटर. सगळ्यात महत्त्वाचं मॅटर काय आहे, मग सगळं मॅटर काय आहे. मॅटर म्हणजे काय? आपण पहिलेच पाहिलं 8व्या वर्गामध्ये. मॅटर म्हणजे काय? अशी एखादी गोष्ट म्हणजे स्पेस आणि जी ऑक्युपाय स्पेस अँड हॅज अ मास. एखादी अशी वस्तू की जी स्पेस व्यापते आणि जिला काहीतरी मास असते. मास म्हणजे वस्तुमान असते त्याला काही ना काही. डायरेक्ट वजन मास आणि वजन वेगवेगळ्या दोन कन्सेप्ट आहेत, लक्षात ठेवा. मास अँड वेट आर टू डिफरंट थिंग्स. मास इज द सेम whether you go at the moon or on the earth. Mass is the same but weight changes. वेट हे ग्रॅव्हिटेशन फोर्स वर डिपेंड असते आणि मास काय असते? वस्तुमान. आता मी जो भरलेला आहे, ज्याच्या माझ्या बॉडीमध्ये जे केमिकल्स आहेत, जे ऑर्गन्स आहेत, जे आहेत, हे जर चंद्रावर गेलो तर हात कमी दिसेल का? मग तुम्हाला तिथं मी समजा सेल्फी काढून पाठवतो, सर तुम्हाला चंद्रावर 2 पाय 4 पाय दिसून राहिले, एक पाय असं नाही होणार ना. ठीक आहे. म्हणजे मास तेवढंच राहणार, वजन कमी होणार. म्हणजे वजन कमी होणार म्हणजे मी सर तुम्ही तिथपर्यंत रनिंग मारत जाणार चंद्रापर्यंत, तिथं तुमचं वजन कमी होणार असा आपला पार्ट नाही. ग्रॅव्हिटेशन फोर्स काय महत्वाचा? ग्रॅव्हिटेशन फोर्स. इथं पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त आहे. एखादी वस्तू वर फेकली तर काय होते? खाली पडते ना, ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि चंद्रावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ते किती आहे? 1/6. 1/6. म्हणजे यू हॅव लर्न अर्लियर दॅट द मॅटर ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. मॅटर काय असते? मॅटर म्हणजे अशी गोष्ट की जी ऑक्युपाय स्पेस ऑक्युपाय करते आणि ज्याला मास आहे. अशी कोणती? याला मास आहे, स्पेस ऑक्युपाय करू राहिला, दॅट इज मॅटर. याला आहे. समजून राहिलं ना? The matter can be classified into pure substance mixtures on basis of the chemical composition. मॅटर हे 2 भागांमध्ये विभागल्या जाते. एक कोणता? प्युअर सबस्टन्स आणि दुसरा मिक्सचर. प्युअर सबस्टन्स ज्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन
घडून आल्यानंतर काही बदल म्हणजे मुख्य बदल घडत नसतात त्याच्यामध्ये. त्याचे जे ॲटॉम्स असतात त्याच्यामध्ये काही बदल घडत नाही. पाहू पण त्याची पण डेफिनेशन. ठीक आहे. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय आपल्याला पाहायचं ना. आणि प्युअर सबस्टन्स सुद्धा डिवाइड केलेला आहे. प्युअर सबस्टन्स कशामध्ये डिवाइड केलेला आहे? एलिमेंट आणि कंपाऊंड मध्ये. एलिमेंट्स पाहिले ना आपण. एलिमेंट्स म्हणजे काय? एकच एलिमेंट. कार्बन तर कार्बन, हायड्रोजन तर हायड्रोजन. कंपाऊंड म्हणजे काय? दोन एलिमेंट किंवा तीन एलिमेंट किंवा चार एलिमेंट एकत्र, दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येऊन एखादा काय बनत असते? कंपाऊंड बनत असते. समजलं ना? when two or more elements get together to enjoy the party, that's called compound. समजलं ना? जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येतात, एक रिएक्शन होते त्यांच्यामध्ये, त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड. पार्टीचं नाही बरं, पार्टीचं कसं सांगितलं समजलं ना? तर पहा आपल्याला पाहायचं त्याच्यामध्ये पहा प्युअर सबस्टन्स, मिक्सचर. मिक्सचरचे दोन प्रकार आहेत. कोणते? होमोजेनियस आणि हेटेरोजेनियस. एलिमेंट्स मध्ये मेटल येतात, नॉन मेटल येतात, काय ते मेटॉलाइट्स. ठीक आहे. आणि एलिमेंट आणि कंपाऊंड हे समजलं तुम्हाला? एलिमेंट मध्ये तीन पार्ट, मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलाइट. आणि मिक्सचरचे दोन प्रकार आहेत. कोणते? होमोजेनियस आणि हेटेरोजेनियस. तर प्युअर सबस्टन्स म्हणजे काय आपण सुरुवातीला पाहूया. लेट स्टडी प्युअर सबस्टन्स. पहा आता किती मस्त, एकदम जबरदस्त समजून सांगतो तुम्हाला प्युअर सबस्टन्स. समजून राहिलं ना? पण खरं सांगा, जोराने सांगा बा. एकीने समजून, अरे सगळ्यांना समजून राहिलं का? ठीक आहे. पहा प्युअर सबस्टन्स म्हणजे काय पाहू आपण. प्युअर सबस्टन्स हॅव अ डेफिनेट केमिकल कंपोजिशन. यांचं जे केमिकल कंपोजिशन असते डेफिनेट असते. समजून राहिलं ना? डेफिनेट कंपोजिशन म्हणजे डेफिनेट म्हणजे फिक्स, केमिकल कंपोजिशन फिक्स. H2O म्हणजे H2O. समजून राहिलं का? त्याच्यामध्ये काही बदल नाही होणार. प्युअर. दुसरी म्हणजे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. त्याचं ओरिजिन काही असो, प्रॉपर्टीज काय असतात राहतात त्याच्या, ऑलवेज हॅव सेम प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टीज केमिकल रिएक्शन करा की काही करा, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज बदलणार नाही. समजून राहिलं का? दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट कोणती? केमिकल कंपोजिशन फिक्स राहतात, डेफिनेट राहतात. दुसरं ऑलवेज हॅव सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. ओरिजिन म्हणजे त्याचा उगम काही असो, पण त्याचा जे प्रॉपर्टीज आहे ते काय राहणार? कुठे राहणार? सेम राहणार. फॉर एक्झाम्पल प्युअर मेटल जर घेतला आपण, त्या मेटल पासून तुम्ही काही करा, थोडा फेका गिका, त्याच्यामध्ये जो घटक आहे तिथं एलिमेंट्स आहेत तिथं परमनंट राहतील त्याच्यामध्ये. हा, अरे विचार करा, समजा हे बनलेलं कशापासून आहे? प्लास्टिक पासून, बरोबर आहे ना? याच्या पूर्वी हे प्लास्टिकच असणार ना? अरे प्लास्टिकच असणार ना? नाही सर, हे पहिले काच होता, या काचापासून बनवलं, लाकूड होतं सर, लाकडापासून प्लास्टिक तयार केलं, असं होते का? त्याचे मुख्य घटक जे असतील, कंपोजिशन जे आहे ते प्रमाणात राहतं. समजून राहिलं ना? प्युअर सबस्टन्स. समजून राहिला विषय? दुसरं एलिमेंट. प्युअर सबस्टन्स मध्ये काय आहे? आणखी एलिमेंट येतात. एलिमेंट आणि कंपाऊंड. एलिमेंट म्हणजे काय? आता प्युअर सबस्टन्स मध्ये पाहू. प्युअर सबस्टन्स व्हिच कॅनॉट बी ब्रोकन डाउन इनटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. एलिमेंट म्हणजे काय? थोडासा बदल जरी केला तरी त्याच्या केमिकल कंपोजिशन मध्ये काहीही बदलाव होणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, प्युअर सबस्टन्स. एलिमेंट म्हणजे प्युअर सबस्टन्स म्हणलेच असणार ना. एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स व्हिच म्हणजे जे कॅनॉट बी ब्रोकन, जे ब्रोकन डाउन म्हणजे तुटत नाही, इनटू सिम्पलर सबस्टन्स म्हणजे काय? साधारण याच्यामध्ये ब्रोकन होत नाही. आता ब्रोकन होतात, त्याच्यावर खूप सारी प्रोसेस केली तर काय होतात, पण सहजासहजी ब्रोकन होत नाही. त्याला काय म्हणायचं? एलिमेंट म्हणायचं. बाय द ऑर्डिनरी म्हणजे सामान्य केमिकल. तात्पुरतं रिमूव्ह तुम्ही ना पाण्यात टाकलं सर, विरघळलं नाही, विरघळलं का? तात्पुरता. ऑर्डिनरी म्हणजे तात्पुरते. समजून राहिलं? एलिमेंट म्हणजे काय? ज्याच्यावर तात्पुरते जर केमिकल चेंजेस जर तुम्ही केले तर काही फरक पडत नाही, त्याला काय म्हणायचं? एलिमेंट म्हणायचं. समजून राहिलं? आपण नाही का प्युअर सबस्टन्स. एलिमेंट म्हणजे काय? इट इज अ प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्सचा पार्ट आहे तो. प्युअर सबस्टन्स व्हिच कॅनॉट बी ब्रोकन डाउन, जे तुटत नाही, इनटू द सिम्पलर सबस्टन्स. सिम्पलर सबस्टन्स म्हणजे तुटत नाही किंवा क्रॅक होत नाही बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. समजून राहिलं? ओके.
ठीक आहे, पहा कुठपर्यंत पोहोचलो आपण. एलिमेंट म्हणजे काय की नाही, एलिमेंट म्हणजे काय, इट इज अ पार्ट ऑफ प्युअर सबस्टन्स which cannot be broken down, जो ब्रोक डाउन होत नाही, which cannot be broken down into simpler substance. एखादा कोणताही सबस्टन्स प्युअर सबस्टन्स घेतला तो एकदम डायरेक्टली म्हणजे ब्रोकन डाउन होत नाही, होते का, बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. लक्षात घे, पुन्हा पुन्हा सांगणार बघा तुम्हाला, लक्षात ठेवा की काय सांगितलं सांगा, ऑर्डिनरी म्हणजे तात्पुरता बदल केला. तुम्ही सांगा की सर मग असं जर केलं तर असं होते ना, होते ना थोडे, त्याच्यामध्ये जर फोर्स जर आला तर केमिकल चेंजेस जर मोठ्या प्रमाणात बदल घडणार ना. पण डेफिनेशन काय आहे एलिमेंटची, पहा प्युअर सबस्टन्स which cannot be broken down into the simpler substance by ordinary changes, by ordinary chemical changes. ऑर्डिनरी म्हणजे सामान्य तात्पुरते. समजून ना विषय, झाले डेफिनेशन पार्ट. जेवढं शिकवतो तेवढं पाठ होईल की नाही, ठीक आहे. एकदा नाही, एकदा घरी जर अभ्यास केला तर होऊन जाते, माहिती आहे का. सांग काय म्हणतो, थोडं पाठ होता याचं, पण होऊन जाईल ना. दॅट इज इम्पॉर्टंट. पाठ होऊन झालं, लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी होते की नाही, आणि इंग्लिश तुम्हाला पाठ करून द्यायला लावलं, विषय लक्षात ठेवा. सर मॅटर दॅट ऑक्युपाय स्पेस म्हणजे झालं ना. मॅटर म्हणजे काय समजून राहिलं तुम्हाला, केमिस्ट्री इट इज अ स्टडी ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय झालं, पण समजून राहिलं की नाही. नेचर ऑफ केमिस्ट्री आहे ना, नेचर ऑफ केमिस्ट्री, देयर आर 5 टाइप ऑफ केमिस्ट्री. समजून राहिलं की नाही, होऊन राहिलं की नाही, कोणकोणत्या 5 टाइप सांगणं पहा. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो आणि शब्द एनालिसिस. एनालिटिकल झालं की नाही पाठ. कुठे वाचून याच्या पहिले वाचला का, अभ्यास केला काय, इमानदारीने सांग. 8व्या वर्गात, 9व्या वर्गात, 10व्या वर्गात, पण असं पाहिलं का. आता हेच लेक्चर आहे ना, पहा विचार करा, एका लेक्चर मध्ये या पुढचं पाठ झालं माहिती आहे का. अरे पण हे थोडं तर लिहू शकते ना मग याच्यावर, मनात लिहू शकते काही ना काही, म्हणजे मार्क्स भेटून राहिले की नाही. हे सुरुवात आहे आपले, पहिलाच टॉपिक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एवढं स्ट्रॉंग बनवतो की विश्वास नाही ठेवणार तुम्ही, स्वतः तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार की आपण एवढं येते कसं काय, आपल्याला एवढं येते कसं काय. काहीच नाही, फक्त प्लेन लेक्चर ऐकायचं, घरी जाऊन एकदा रिव्हिजन करायचं, नोट्स लिहून घ्यायचे. समजलं. जेव्हा आठवणीने आपल्याला की चला केमिस्ट्री वाचावं लागते तेव्हा वाचत राहायचं, पण तुमचा अभ्यास रोज वाचायला करायचा. तेव्हा झालेलं जुनं वाचत राहायचं. काहीच अभ्यास करायचं काम नाही, पाठ करायचं काम नाही, सगळं आपोआप लिहिता येईल तुम्हाला. इंग्रजी आपोआप स्ट्रॉंग होऊन जाईल, काहीच विषय नाही. समजून राहिला विषय, ठीक आहे. पहा एलिमेंट्स, पुढे आपण एलिमेंट्स पाहिले, एलिमेंट्स प्युअर हे झालं आपलं. नंतर एलिमेंट्स मध्ये काय 3 घटक दाखवले आपल्याला त्या डायग्राम मध्ये, काय दाखवले 3 घटक, एक मेटल, नॉन मेटल आणि मेटल. आता मेटल म्हणजे काय, मोठा प्रश्न. मेटल म्हणजे काय, चला पाहून घेऊ. मेटल म्हणजे हॅव लस्टर. लस्टर म्हणजे हॅव लस्टर, शाईन अपीअरन्स, चमकतात असे, चमचमत ना, चमचम. तलवार कशी शिवाजी महाराज तलवार चमकत आहे ना, तसे चमकतात. हॅव लस्टर म्हणजे शाईन, चमकतात. कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्ट करतात, जाते त्याच्यामधून, मेटल मधून. पहिले झालं तलवारी सारखे चमकतात, आहे की नाही, लस्टर शाईनी असतात. दुसरं काय झालं, कंडक्टर, वाहकात. कशाचे वाहकात, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि हीट कॅन बी ड्रॉन इनटू द वायर. वायर तयार करू शकता तुम्ही, त्याची वायर तयार करू शकता. अरे लंबे तार कशाचे असतात, मेटलचे असतात ना, कॉपरची वायर, कॉपरची असते ना, म्हणजे करू शकतो मेटलची आपण वायर तयार करू शकतो ना. ओके डन. तिसरं, कॅन बी हॅमर्ड इनटू द थिन शीट. म्हणजे सांगा आपण त्याची बाहेर की चापट पट्टी तयार करू शकतो ना, अरे करू शकतो की नाही. लोक जर सोनं घेतलं, ठोकून द्या बा आम्हाला मस्त असा पट्टा तयार करून, गाड्यात झालाय कुत्र्यासारखा, पण पट्टा असते ना जनरली. ठीक आहे, हे सगळं कट करून म्हणजे लोखंडाची शीट आपण ठोकू शकतो ना एक, ठीक आहे. म्हणजे कॅन बी हॅमर्ड इनटू द थिन शीट. झालं इथपर्यंत. अरे झालं का. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयरन, मर्क्युरी अपवाद आहे त्याच्यामध्ये. मर्क्युरी काय अपवाद आहे. मर्क्युरी आहे धातू, परंतु अशा ठोस फॉर्म मध्ये नसेल. हा मर्क्युरी लिक्विड फॉर्म मध्ये असेल, लक्षात ठेवा. मर्क्युरी काय असते पण लक्षात ठेवा.
गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयरन, मर्क्युरी वगैरे समजलं नाही तुम्हाला? इट इज अ लिक्विड मेटल. हे रूम टेम्परेचर मध्ये ऍडजस्ट करावं लागतं, त्याला माहिती आहे? हे लक्षात ठेवायचं. कंपोजिशन. दुसरं ऑलवेज हॅव सेम प्रॉपर्टी रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. झालं नाही पण नंतर ते झालं, हे झालं. नंतर झालं आपला मेटल म्हणजे काय? जे शायनी असतात. शायनीसाठी नवीन शब्द ऐकला. काय ऐकला? लस्टर. नंतर कंडक्टर. दुसरा फक्त लस्टर लक्षात ठेवायचा, कंडक्टर लक्षात ठेवायचा, तिसरा लक्षात ठेवायचा. असे महत्त्वाचे शब्द ज्याचे लक्षात ठेवायचे. वायर लक्षात ठेवायचा. आयडियाचा वायर लक्षात ठेवायचा. हा कॅन बी ड्रॉ वायर. नंतर हॅमर म्हणजे हातोडा, टोकणे आहे ना, सीट असं लक्षात ठेवायचं. उदाहरण माहिती आहे तुम्हाला? गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयरन, मर्क्युरी बद्दल काय सांगितलं? इट इज अ लिक्विड मेटल ॲट रूम टेम्परेचर. समजलं ना? मेटल आहे ते, पण कोणता झाला? मेटल पर्यंत पाहिला आपण. आता आपल्याला पाहायचं आहे नॉन मेटल पाहायचं आहे, मेटलॉइड पाहायचं आहे, मिक्सचर पाहायचं आहे. एवढं मोठं आपल्याला लेक्चर पाहायचं आहे. समजून आलं का काही? पहा नंतर नॉन मेटल त्याच्या विरुद्ध हॅव नो लस्टर आहे काय? एक्सेप्ट याला अपवादात. काय अपवादात? डायमंड आणि आयोडीन. डायमंड म्हणते भाऊ मी धातू नाही, पण आम्ही चमकतो. अपवाद. समजायला ना? सोनं म्हणते मी चमकतो, मी धातू. चांदी म्हणते मी पण चमकतो, मी पण धातू. एक अधातू म्हणते, दोन अधातू म्हणतात आम्ही पण चमकतो, पण आम्ही धातू नाही. समजू राहिलं ना? कोणत्या ते दोन? समजू राहिलं ना? ठीक आहे, लक्षात ठेवा. हॅव पुअर कंडक्टर ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी काही जास्त म्हणजे कंडक्ट होत नाही. पुअर कंडक्टर. समजू राहिलं ना? जाते पण कमी वाहते, काही काही कमी वाहते, काही काही म्हणजे कंडक्ट होतच नाही. समजू राहिलं? म्हणजे पुअर कंडक्टर. वर्ड काय वापरला? पुअर कंडक्टर. पहिला हॅव नो लस्टर, हॅव पुअर कंडक्टर ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. समजलं इथपर्यंत? याला अपवाद आहे. याला म्हणजे मग जात नाही का? एक असा धातू ज्याच्यामधून काय होते? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. त्याचं नाव काय? ग्रॅफाइट. समजू राहिलं ना? हा याला अपवाद आहे. ठीक आहे. नंतर कॅनॉट बी हॅमर्ड इनटू द थिन शीट. थिन शीट मध्ये नाही बनवतात, वायर मध्ये बनवतात. कॅनॉट बी ड्रॉ इनटू वायर बिकॉज दे आर ब्रिटल. समजू राहिलं? ब्रिटल असतात ते, त्याचे तुकडे वगैरे पडू शकतात, त्याची वायर वगैरे तयार करता येत नाही, ठोकता येत नाही. आयोडीन, नायट्रोजन, कार्बन आर द एक्झाम्पल ऑफ नॉन मेटल. समजलं? अरे समजलं का? ओके. नंतर मेटलॉइड म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ धातू आणि अधातू. मेटल अँड नॉन मेटल. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ धातू आणि अधातू म्हणजे मेटल अँड नॉन मेटल. मेटल नाही, मेटल. ही मेटल म्हणली. मला ऐकू आलं? तुम्ही पूर्ण सायन्स चेंज करून टाकसा. काय शिकवलं आम्हाला? समजलं? मेटल आणि नॉन मेटल म्हणजे असं असते का? कुठे मेटल आणि नॉन मेटल. आता मेटल एलिमेंट हॅविंग द इंटरमिडिएट प्रॉपर्टीज ऑफ द मेटल अँड नॉन मेटल. ज्याच्यामध्ये मेटलच्या आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज असतात त्याला काय म्हणायचं? मेटलॉइड. याच्या काही प्रॉपर्टीज, त्याच्या काही प्रॉपर्टीज. समजू राहिला? मेटलॉइड. समजला दोन्ही गोष्टी? मेटल म्हटलं म्हणजे चार गोष्टी आठवल्याच पाहिजे. लस्टर, हॅमर, वायर, कंडक्टर तेच ते. हॅमर म्हणजे सीट इन जाते. एक्झाम्पल त्याचे. एक्झाम्पल समजलं ना? त्याच्यामध्ये एक अपवाद सांगितला. सांगा कोणता? मर्क्युरी. आहे की नाही? नंतर पावर कसं करायचं? पाठ केलं काय? इट इज अ पॉवर ऑफ टीचिंग. इट इज अ पॉवर ऑफ लर्निंग. हुशार विद्यार्थ्यांनी हुशार सर टेन्शनचं काम करतो. नंतर नेक्स्ट पुढे मेटलॉइडचे एक्झाम्पल काय? आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. समजलं ना? जर्मेनियम. अरे समजू राहिलं का? फक्त गरम जास्त करून राहिलं, बाकी सगळं समजू राहिलं. समजलं इथपर्यंत? झालं क्लिअर? चला एकदा फास्ट रिव्हिजन घेऊ ना मॅटर मध्ये. मग नंतर आपल्याला लेक्चर बी पाहायचा, कारण एवढा व्हिडिओ आपल्याला टाकले मस्त होऊन जाते युट्यूबवर.
पाहिला मॅटर म्हणजे काय समजलं तुम्हाला. प्युअर सबस्टन्स पाहिले, प्युअर सबस्टन्सचे दोन पार्ट पाहिले. कोणते पार्ट पाहिले आपण? एलिमेंट्स आणि कंपाऊंड. नंतर मेटल नॉन आपण एलिमेंट पाहिले, मेटल नॉन मेटल आणि मेटल. समजलं तुम्हाला. कंपाऊंड राहिलं ज्याला पाहायचं. काय राहिलं पाहायचं? कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय असते माहिती का? इट इज अ प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड इज अ एलिमेंट जसं पार्ट, एलिमेंट जसं प्युअर सबस्टन्स आहे, हे कंपाऊंड त्याचा एक पार्ट आहे खालचा. एलिमेंट खाली लिहिलेलं होतं ना. It is a pure substance which can be broken down into the simpler form by some chemical changes. पा एलिमेंट बद्दल काय लिहिलं आपण ना? इट कॅनॉट बी ब्रोकन असं लिहिलं ना. हे काय होते? which can be broken down into the simpler form किंवा simpler substance. मग असे डेफिनेशन बाय सम केमिकल चेंजेस. थोडे जर केमिकल चेंजेस केले तर हे बदलू शकते. एलिमेंट बदलू शकत नाही, हे बदलू शकते. समजून राहिलं ना. एक्झाम्पल दिलेला आहे कंपाऊंडचा NaCl, MgCl2. समजलं ना. कंबाईन इन अ फिक्स प्रोपोर्शन. हे जे कंपाऊंड असतात ते कंबाईन झालेले असतात इनटू फिक्स प्रोपोर्शन. आता उदाहरण सांगतो. एक H हा काय झाला? एलिमेंट. काय झाला? आणि पाणी हे झालं कंपाऊंड. जेव्हा दोन एलिमेंट एकत्र एखादा घटक तयार करतात त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड म्हणायचं. समजून राहिलं का? कंपाऊंड आणि एलिमेंट समजलं. एलिमेंट म्हणजे असते काय? एक घटक. आणि कंपाऊंड म्हणजे काय? त्याचं केमिकल रिएक्शन होऊन तयार झालेली गोष्ट असते. समजून राहिलं ना. त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड. पुन्हा एकदा सांगू. इट इज अ प्युअर सबस्टन्स. हे पण प्युअर सबस्टन्स असते. which can be broken down, which can be broken down into simpler form किंवा simpler substance by some chemical changes. थोडेसे केमिकल चेंजेस केले की हे बदलू शकते. त्याच्यात असं लिहिलं की थोडे केमिकल चेंजेस केले तर बदलू शकत नाही असं लिहिलं होतं ना. लक्षात राहायचं. थोडी डेफिनेशन बदललेली आहे. चालू झाली डेफिनेशन. हा पुस्तकापेक्षा थोडी डेफिनेशन मी चेंज केली. लक्षात राहायला म्हणजे काय दोन्ही लक्षात राहायला पाहिजे ना. NaCl MgCl2 इट इज काय? कंबाईन आणि फिक्स प्रोपोर्शन. जे कंबाईन एका फिक्स H2O एका फिक्स प्रोपोर्शन मध्ये असते ना. कोणतेही H2O जर घेतलं तर 5 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन घेतलं तर पाणी तयार होईल. त्याचं काही प्रोपोर्शन असणार ना. ते दुसरं तिसरं तयार होईल काहीतरी, आहे की नाही? असं नाही पाहिजे. त्याचे काही ना काही प्रोपोर्शन मध्ये असतात तर ते कंपाऊंड तयार होत असते. समजून राहिलं का? तुम्ही प्रोपोर्शन सर नाही याचे एवढे हे घ्या याचे हे घ्या त्यात तिसरंच काही तयार होईल. कंपाऊंड तयार होईल पण पाणी तयार होणार का? नाही. प्रत्येक कंपाऊंडला काय असते? एक फिक्स प्रोपोर्शन असते. लक्षात ठेवा. समजून राहिलं ना. पाणी बनवायसाठी आपल्याला पाण्याचंच प्रोपोर्शन लागतं. समजून राहिला विषय तुम्हाला. आता मिक्सचर काय पाहायचं आपल्याला? रेकॉर्डिंग होईल का? हा आता पाहायचं आपल्याला मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय? मिक्सचर म्हणजे माहिती आहे तुम्हाला? चिवडा. मिक्सचर म्हणजे माहिती आहे की नाही? ठीक आहे. हॅव नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन. याचं काही डेफिनेट केमिकल कंपोजिशन नसते. जसं आपण पाहिलं प्युअर सबस्टन्स मध्ये काय असते? डेफिनेट केमिकल कंपोजिशन असते. असते पाहिलं आपण ना. त्याच्यामध्ये काय डेफिनेट हॅव नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन. हॅव नो डेफिनेट प्रॉपर्टीज. याच्या काही प्रॉपर्टीज पण डेफिनेट प्रॉपर्टीज असतात पण डेफिनेट प्रॉपर्टीज नसतात. पेंट झालं, नंतर कॉन्क्रीट झालं. कॉन्क्रीट मध्ये तुम्हाला कसं असते तर सिमेंट कॉन्क्रीट आपलं सिमेंट सँड वगैरे त्याच्यामध्ये पाणी गिनी वॉटर टाकून माल तयार करतात मिस्त्री लोक. माहिती आहे तुम्हाला? आणि ते घराची छपाई करतात, घर बांधतात ते मिक्सचर. पेंट वगैरे घेतला, कोणता कलर किती टाकला काय टाकला याचं काही प्रमाण नसते. समजून राहिलं ना. मिक्सचर राईट. लक्षात. मिक्सचर हॅव नो फिक्स किंवा डेफिनेट केमिकल कंपोजिशन आणि हॅव नो डेफिनेट प्रॉपर्टी. राईट ना. केमिकल कंपोजिशन पण याला डेफिनेट नसते आणि प्रॉपर्टीज पण. राईट. लक्षात. उदाहरण कोणतं? पेंट आणि आता मिक्सचरचे दोन प्रकार पडतात बघा. होमोजेनियस मिक्सचर आणि हेटेरोजेनियस मिक्सचर. समजलं ना. आता होमोजेनियस म्हणजे काय? इट इज अ मिक्सचर वेअर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल युनिफॉर्मली मिक्स. ज्याचे पार्टिकल एकदम घट्ट मिक्स झालेले असतात त्याला काय म्हणायचं? होमो म्हणजे एकजीव झालेले असतात. काय झालेले असतात? एकजीव. पण ज्याचे पार्टिकल एकजीव झालेले नसतात, ज्याचे पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स एकजीव झालेले नसतात त्याला काय म्हणायचं? हेटेरोजेनियस म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पहा. तुम्ही जर घेतला साखर घेतला आणि साखर मध्ये टाकली तुम्ही वाळू. तर तुम्ही जर असं पाहिलं त्याच्यामध्ये असं डब्यामध्ये टाकलं, डबा असा मूव केला साखर कुटायच्या म्हणजे तुम्हाला समजणार ना. मग ते कोणतं झालं? होमोजेनियस झालं की हेटेरोजेनियस झालं? हेटेरोजेनियस झालं. त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते काय झाले? प्रॉपर मिक्स झाले का? नाही. तुम्ही घेतलं एक छोटी बॉटल घेतली दारू पाणी मिक्स केलं, दिसणार का त्याच्यामध्ये दारू कोणती पाणी कोणती आहे? नाही.
अरे दुसरं कोणतं उदाहरण घेऊन घ्या, समजलं ना. मिल्क समजा एक ग्लास हे घेतला, त्याच्यामध्ये लिंबू स्क्वीज केलं तुम्ही ना, लिंबू सरबत आहे की नाही. जाऊ दे, दारू उदाहरण आपल्याला दारू पाहिजेच नाहीये, नाव नाही पाहिजे आता, आज पण दारूचं नाव आपण क्लास ठीक आहे. पण पहा लिंबू सरबत मध्ये तुम्हाला सांगसान काय, सर हा आहे जो आहे ना, हे वरचा भाग लिंबू आहे, खालचा भाग साखर आहे, एवढा भाग पाणी आहे, असं सांगसान का तुम्ही? नाही सांगणार. मग हे काय झालं? होमोजेनियस. समजलं ना. देयर आर टू टाइप ऑफ मिक्सचर. फर्स्ट इज होमोजेनियस मिक्सचर and second is heterogeneous mixture. Do you understand? चलो एक बार ये भी देख लेते क्या है इसमें. तो हम एक बार ये काय दिलेलं आहे, तर काय म्हणायचं पा आला फरक स्पष्ट करा बा. डिस्टिंग्विश बिटवीन द होमोजेनियस आणि हेटेरोजेनियस मिक्सचर. पास किती सोपा आहे. इट हॅज अ युनिफॉर्म कंपोजिशन, इट हॅज नो नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. झाला पहिला फरक. याला युनिफॉर्म कंपोजिशन असते, याला युनिफॉर्म कंपोजिशन नसते. इट हॅज ओन्ली वन फेस. त्याचं जे काही असते ते एकच द्रावण असते ना, वन फेस. लिंबू सरबत एकच दिसते ना आपल्याला, वेगवेगळं दिसते का? वन फेस. देयर आर टू और मोर फेस. दोन किंवा दोन जास्तीपेक्षा जास्त लेयर दिसतात. समजून राहिलं ना. वाळू साखर वेगवेगळं दिसते की नाही, त्यात नमक टाकलं ते बारीक बारीक वेगळ्या बाजूने दिसणार ना, पण ओळखू येणार ना. दॅट इज हेटेरोजेनियस. समजून राहिलं तुम्हाला. नंतर इट कॅन बी सेपरेटेड आउट फिजिकली. तुम्ही फिजिकली सेपरेट करू शकता. इट कॅनॉट बी होमोजेनियस. सेपरेट नाही करू शकत. होमोजेनियस होमो म्हणजे एक जीव झालेला असते. तुम्ही म्हटलं की याच्याला आता मी पास कसे बरोबर याच्याला लिंबू पिऊन घेतो पाणी भरतो की नाही, असं होते का कोणी? होमोजेनियस झालेला आहे. होमोजेनियस मिक्सचर असते जे आपण वेगळा करता येत नाही. त्याच्यामध्ये इट कॅन बी सेपरेटेड आउट फिजिकली. तुम्ही फिजिकली तांदूळ खडे वेगवेगळे करता ना की मिक्स करता, त्याच्यामध्ये आहे घेणं तुम्ही वेगळे करता. करते नसतील काय की निसाने सांगितले तांदूळ चला हे घे जाऊ दे ना, आपल्याला काय चालू ठीक आहे. आता होमो मीन्स सेम. होमो म्हणजे काय? सेम. आणि हेटेरो मीन्स डिफरंट. एक्झाम्पल दिलेला आहे मिक्सचर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर. कशाचं दिलेलं आहे? अल्कोहोल आणि वॉटरचं एक्झाम्पल. हे होमोजेनियस आहे ना. इथं एक्झाम्पल कसं दिलं आहे? मिक्सचर ऑफ सोडियम अँड सोडियम म्हणजे काय? नमक. आणि सॅन्ड म्हणजे वाळू. समजलं काय रे? समजलं? एकदम चांगलं समजलं. बबल बॉक्सचे डायग्राम पे काढून दाखवलेले आपण. हे हेटेरोजेनियस म्हणजे वेगवेगळे पाणी वरचे वेगळे दिसते, नमक खाले काय दिसते अलग वेगवेगळे दिसू राहिले ना. आणि होमोजेनियस मध्ये पाच मिक्स झालेले दिसतात मिक्स झालेले. इथं ब्लॅक, इथं रेड, इथं ब्लॅक झालेले आहेत. होमोजेनियस मध्ये बरोबर जे घटक असतात ते काय झालेले असतात? एकजीव झालेले असतात. होमो म्हणजे एक, हेटेरो म्हणजे डिफरंट वेगवेगळे. इथं हेटेरो, इथं होमो. समजून राहिला विषय? समजून राहिला? ओके. थँक्यू. सी यू टुमॉरो. समजलं ना. याच्यापेक्षा चांगलं शिकवायचा प्रयत्न करणार. बहुत चांगलं लेक्चर. समजलं पहिलं लेक्चर? ओके ठीक आहे. उद्या मी याच्यातला काही कन्सेप्ट विचारणार, अभ्यास करून यायचा. ठीक आहे. ओके थँक्यू.